नमस्कार मैत्रिणींनो, नीनू रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही कशा आहात? तुम्ही बरे असाल, खुश असाल, आनंदी असाल. आज मी एक अशी खूप छान अशी पौष्टिक आणि आरोग्यदायी अशी एक तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, म्हणजे सूप. तर हे सूप जे आहे ना, ते डिलिव्हरी झाल्यावर बाळंतीणीला दिलं जातं. परत ज्यांना अशक्तपणा आला आहे त्यांना दिलं जातं. अगदी तरुणापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हे सूप दिलं जातं. आणि हे खास बाळंतणीसाठी बनवलं जातं. तर बाळंतणी तर द्यायचंच, पण बाकी इतरांनी पण खाल्लं तरी छान आहे. अगदी शक्तिवर्धक असल्यासारखं आहे आणि हे खूप सोपं आहे, घरच्या घरी बनवता येते. तर त्यासाठी बघा मी काय काय घेतलंय साहित्य. बदाम राहिले दाखवायचे खाली दाखव इथं. तर हे बघा, ही मी घेतलेली आहे ज्वारी चांगली ओल्या कपड्यामध्ये पुसून घेतलेली आहे. बाजरी घेतली, नाचणी घेतली, हे सगळं स्वच्छ करून घेतलंय. हे हळीव आहेत, हळीव घेतलेत. आणि हे खायचा डिंक आहे. आणि अजून एक तुम्हाला दाखवते, हे बदाम आहे. तर या सगळ्याचं आपण पावडर करून पावडर तुम्हाला बनवून पण दाखवणार आहे आणि याची पावडर पण करणार. याच्यानं भरपूर प्रमाणात आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम सगळं भेटतंय. शिवाय हे पौष्टिक आहे. हे हाडं पण बळकट करतं, अशक्तपणा दूर करतं. तर चला आपण बनवून घेऊया. तर मी ओलं कापड करून ही ज्वारी पुसून घेतली, कारण धुवून वाळवायची म्हणजे थोडंसं ओलसर लागतं ना आपल्याला. ह्याला भाजून ह्याच्या लाह्या बनवायचे. तर मी ज्वारी टाकते. याच्या लाह्या होण्यासाठी मी कपड्यानंच याला फिरवणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये जे आपण लक्ष्मीला लाह्या करतो ना, त्या लाह्या पण ह्यातमध्ये टाकू शकतो. तर आपण दिवाळीच्या टायमाला जे लक्ष्मीपूजनला आणतो लाह्या बघा साळींच्या, ते पण ह्यातमध्ये ॲड करू शकतो. त्यात पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. तर चला तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी ज्वारी टाकली. ज्यांचं शिजर झालेलं आहे किंवा नॉर्मल डिलिव्हरी झाली अशांना तर खूप शक्तिदायक आहे. भरपूर प्रमाणात ह्यानं दूध पण येतं बाळाला, बाळाचं आरोग्य पण चांगलं राहतं. तर सगळ्यांनी असं बनवून अवश्य घ्यावं, चांगल्यानी पण घ्यावं. ज्याला अशक्तपणा आहे, ज्याचे कंबर पाय वगैरे दुखतात, त्यांनी पण घेतलेलं खूप चांगलं आहे. तर हे बघा, असं त्याला फिरवून फिरवून ह्याच्या आपल्याला लाह्या बनवायचे, भाजून घ्यायचंय आपल्याला. आणि जास्त तर छोट्या मुलांना खूप चांगलं आहे प्यायला, लहान मुलांना पण खूप चांगलं आहे प्यायला आणि पौष्टिक पण आहे. जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ना खडीसाखर ऍड करू शकता. आणि ज्यांना समजा आता गोड खाऊन कंटाळा आला असेल त्यांनी असं म्हणजे मिठाचं करून तुपाची फोडणी देऊन ते सूप घेऊ शकता. मी तुम्हाला ते पण करून दाखवणार आहे. पहिलं हे आणि मग ते चमचा कुठे बघा हलवाय दिला ना, पॉज करते. अशा लाह्या होते, तर अशा लाह्या झाल्या पाहिजेत. अशा लाह्या होईपर्यंत ही ज्वारी आपल्याला भाजून घ्यायची आहे, जेणेकरून ह्या लाह्या झाल्या पाहिजेत. जसं नाचणीचं सत्व असतं ना, त्या टाईपच आपण हे मिक्स हे सगळ्या सत्व
करत आहे आणि हे सत्व बनवून आपण ते गरम गरम आपण घेणार आहोत. ते कसं करायचं, एखाद्या व्यक्तीला तिखट आवडत असेल, मिठाचं नसेल तर अगदी थोडंसं नाही का एक मिरची टाकून जिऱ्याची फोडणी देऊन ते घ्यायचं. जर बाळंतीण बाई असेल तर बाळाला त्रास होऊ नये म्हणून तिला मिठाचं करून द्यायचं. हे खूप पौष्टिक आहे मैत्रिणींनो. जरा सांगते की आम्ही तर बघा ह्याच्या आपल्याला ह्या झालेल्या ह्याच्या तर हे मी काढून घेते कारण हे करपल. तर आता आपण बाजरी घेऊया. बाजरीला पण असंच करूया आपण. बाजरीच्या पण लहाया होईपर्यंत आपण तिला आपण भाजून घेणार आहोत. हे बघा बाजरी नाचणी हे सगळं पौष्टिक आहे. लोह कॅल्शियम सगळ्या गोष्टी आपल्याला यातून मिळतात. याच्यामध्ये तुम्ही खारीक पावडर बी टाकू शकता. आता माझ्याकडं खारीक पावडर नाही अवेलेबल, पण जे आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर आता आपण ह्याच्या पण लहाया बनवून घेऊया. बाजरी पण आपण भाजून घेऊया. ज्याचे गुडघे दुखते, ज्याचं कंबर दुखतं त्यांना सुद्धा हे खूप लाभदायक आहे. बाळातनीला आपण का देतो की पुढे जाऊन तिला या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून आपण देतो ना. प्रत्येक स्त्रीनं, लहान मुलांनी, पुरुषांनी सुद्धा घेतलं तरी खूप चांगलं आहे. पुरुषांचे सुद्धा दुखत असते गुडघे, कंबर दगदग केल्या झाली की प्रत्येकाने घ्यायचं लहानापासून मोठ्यापर्यंत. तर ह्या बघा आपल्या बाजरीच्या पण लहाया व्हायला लागलेत. का तडतड तडतड उडतंय. हे काय तुम्हाला दिसतंय का नाही मला माहित नाही, पण ह्या बघा बाजरी आपली तडतडायला लागली आहे. पण इथं खूप तडतडतंय ना. दिसतंय ना. तर असं कापड घ्यायचं आणि त्या कपड्यानं फिरवत राहायचं म्हणजे आपल्याला ह्या तयार होते. त्या याच्यामध्ये बघा सराटे तुम्हाला माहित आहे का. सराटा, तो सराटा सुद्धा टाकल्या जातो. सराटा टाकतात, गोडंबी टाकतात. आता माझ्याकडे सराटा आणि गोडंबी नाही आहे, तर जे आहे त्यातच मी हे करत आहे, दाखवत आहे तुम्हाला. तेव्हा का बाजरीच्या सुद्धा आपल्याला लहाया व्हायला लागले. ते बघा कसं लहाया झाल्या पाहिजेत. मैत्रिणीनं असं जर पौष्टिक घेतलं ना तर घरात मध्ये आजारी पडणार नाही. तुम्ही स्वतः आजारी पडणार नाही. सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील. ह्याला पण लहाया चांगल्या आल्या त्या. तर आता ही करपू नये म्हणून मी काढणार आहे. बाजरी पण आपली चांगली खरपूस भाजली. आता आपण नाचणी घेऊया. आपण नाचणी पण अशीच खरपूस भाजून घेणार आहे.
हे बघा नाचणी रेड रेड. आपण दुकानातून नाचणीचं सत्व तर आणून त्याचं आपण नाही का बनवतोच, पण हे घरच्या घरी बनवलेलं एकदम चांगलं, ते बी चांगलंच आहे. हे बघा नाचणीला पण लाह्या होत्यात नाचणीच्या, जरा थोडस नाही का हे बघा. थोडं थोडं नाचणीला पण ते हे लागलं. हे बघा नाचणीच्या पण लाह्या व्हायला लागल्यात थोडं थोडं, कारण कढई आपली आहे ती तापलेली आहे चांगली. ये बघा हे बदाम आहे. आणि हे काय म्हणतात त्याला लाडू पिंक लाडू केले. आणि त्यात आहे ते हल्ले माहिती निंदू नाही. मी ते बघ कसं झालंय. हे बघा आपल्या नाचणीच्या पण लाह्या व्हायला लागलेत. पांढरं पांढरं दिसते का तुम्हाला? बघा मला दिसतच असेल बघा. खुशबू हा हा हा. वास पण खूप छान येतोय. वास खूप चांगला असेल. निंदू वास तर किती छान आहे. तर आता याला काय जास्त आपल्याला करपवायचं नाहीये. जास्त दाखवायचं नाहीये त्याला, थोडस हलवून हलवून आता आपलं राहिलं हळीव. आता हे जे आपण पिठात काढलंय ते आपण मिक्स करायचं. चांगलं मिक्स करायचं आहे. याचे तुम्ही लाडू पण बनवून ठेवू शकता. आणि खाऊ शकता. तर आता मी हळीव टाकत आहे. बंद केलंय का मग? हो का? हो. नाही ते टाकायचं. आता मी हळीव टाकलेला आहे हो का. दोन्ही पण समप्रमाणात घेतले. बदाम पिंक कलरचे होते आणि हा ह्याला पण तसंच करून घ्यायचंय. हो ह्याला पण तसंच करून घ्यायचं. तुम्ही याचा लाडू पण करून देऊ शकता. तेव्हा काही तडतडायला लागले. त्याला चांगलं मिक्स करायचं. अजून थोडं टाकायचं. जोपर्यंत ते तसं नाही होत तोपर्यंत आपल्याला हलवायचंय. थोडंसं झालं की लगेच आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. तुला आणली तिथलं खात. आता आपले हे हळीव पण भाजून झाले.
असे तडतडले पाहिजे, जास्त नको करपायला. हा? आता आपल्याला बदाम पण भाजून घ्यायचंय. बदाम 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 चहा बदाम चहा बदाम. आणि माझ्याकडं आहे घरी बनवलेलं साजूक तूप. तर ती ते पण आपण यूज करणार. म्हणजे त्यात टाकायचं तर. तर हे बदाम पण टाकत आहे. मग पिस्तो आहे ना, पिस्ता. थोडं टाकू. या बदामला पण आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत थोडंसं हे होते ब्राऊन आणि हम्म. थोडं ब्राऊन त्याला काढायचं. काढा आता पडलं. थोडेसे घरात पिस्ता आहे, तो पिस्ता पण मी ह्यातमध्ये ऍड करणार आहे. त्याच्यात पिस्ता ऍड करू. चिली हे हा. कोणतं? चांगली होते. त्याचं काढून देते का? एवढं एवढं दे काढून. एवढं थोडंसं निघालं तरी पाहिजे. तर आपल्याला बदाम काय जास्त भाजायचे नाही, उगाच त्याचं मास्टराज निघलं पाहिजे म्हणून हे. काढते, एवढं तरी निघलं पाहिजे. तर माझ्याकडे आहे पिस्ता. पिस्ता पण टाकत आहे. अगं सालपट बाहेर टाक म्हणजे तुला कळेल. मग घरती. तेव्हा का आहे पिस्ता घरामध्ये, इथं तर टाकत आहे बघा. हवा टाक. राहू दे, ठेव तू सोल पटापटा. थोडस सोलायला लागतंय. मी करत होते हे सोलल्याचं काम. सोलायला लागतं त्याला. म्हणजे टाइम लागतो सोलता. बाद झालं. ती सगळं करते पण अभ्यासच का करत नाही हो? तर हे बघा मी एवढे घेतलेत पिस्ता. तुला थँक्यू. त्याला फक्त गरम करणार. आमो ते तुपाचं दे. एवढे पिस्ता आपण घेतले दूध करायला. दूधच फुल. याच्यानं हाडं पण बळकट होतात बरं का मैत्रिणी. हाडांचे जे दुखतं ना, गुडघे दुख हे दुख हे असलं काही होत नाही. तर आपल्याला ह्याला ना जास्त नाही हे करायचं, गरम फक्त करायचं. आता मी डिंक तळून घेणार आहे. आणि त्या डिंक तळल्यानंतर 2 प्रकार करणार आहेत मी. एक डिंक आणि खडी साखर त्याची पावडर करून ठेवणार आहे. तर ती कशासाठी ठेवणार आहे, ज्यांना पण पिशवीचा आजार आहे, म्हणजे गाठ आहे किंवा अजून काय पिशवीचे काय प्रॉब्लेम आहेत, अंगावरचं जातंय हे होतं काय होतंय ते, ही पिशवीवर रामबाण उपाय आहे की डिंक आणि खडी साखर रोज 1 चमचा सकाळ संध्याकाळ खायचं. त्यानं काय होतं, गाठ जिरल्या जाते आणि पिशवीचे सगळे प्रॉब्लेम कमी होते. तर आता मी हा बघा, ही जी आहे ना, हा मला मोठे खडे मिळाले नाहीत, पण हे असं मिळाले. तर हाच मी नाही का ह्याच्यात साजूक तुपामध्ये नाही का आपल्या तळून घेणार आहे. तर निम्मा ह्यात टाकणार आहे, निम्मा मी खडी साखर आणि ह्याचा हे करणार आहे. तडपड करतात. तडी. तर असा पण भाजला जातो,
पण तुपात भाजला तर अजून हेल्दी होतंय. हे आपलं घरचं तूप आहे. निनोनी घरच्या घरी बनवले आहे तूप. तर आता हे ना बारीक गॅसवरच मी ना हे त्याच्या लाह्या बनवून घेणार आहे आता. खूपच बारीक आणलाय बाबांनी. असा मोठे मोठे खडे आणले की मग ते बरे पडते, छानपैकी लाह्या होऊन जाते त्याच्या. छोटे छोटे भेटले आम्हाला, तर आम्ही छोटे छोटे ते छोटं एकदम पॅकेट भेटलं. ठीक आहे, काय म्हणजे पुण्यामध्ये गेले ना मी की मग तिथं छान मिळतो मला असा घ्यायला गेलं की खायचा डिंक. आता हे इथून आणलाय. आपल्या बाजारात चांगलं म्हणजे भेटतं. खडकी गणेश. तर हे बघा, हा एवढा फुललाय बघा. एक पॅकेट आणलं होतं तर एका पॅकेटमध्ये एवढा फुललाय. हे बघा, तुम्ही बघू शकता. मोठे मोठे इतके मोठे हे बघा. आता ही डिंक जो आहे ना तो मी एका ताटामध्ये काढून घेते. तेव्हा का खूप असा छान फुलला आहे. तर निम्मा मी ना याच्यामध्ये टाकते आणि निम्मा मी खडी साखरेमध्ये पूड करणार आहे. काढते आणि हो, तर जो बी पिशवीमध्ये काय अडथळा असेल, काय इन्फेक्शन हे ते, त्याला रामबाण उपाय आहे. चांगल्यापैकी केलंय. त्याच्यानं गाठ पण म्हणतात विरघळल्या जाते. आता काय पिशवीचे करायचं? थोडक्यात सांगायचं काय, पिशवीचे प्रॉब्लेम सगळे आजार कमी होतात ह्यानं. त्या एवढा झालाय, फुललाय. साजूक तुपामध्ये एक केला तर एवढा फुललाय. तर आता ना मी निम्मा मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. मी सिटीत गेले की मी भरपूर घेऊन येणार आहे. अर्धा किलो तरी आणणार, पण असं मी गेली नाही सिटीमध्ये. आणि एवढ्याची मी खडी साखर आणि ह्याची पावडर करणार. त्याच्यासाठी हा एवढा ठेवलाय आणि बाकीचं टाकणार. आणि याची आता पावडर बनवणार. पावडर बनवून याचं सूप कसं करायचं आणि प्यायचं ते कसं ते तुम्हाला दाखवते. तर आता ह्याची आपण पावडर बनवून घेऊया. आमू स्टॉप कर. तेव्हा काही अशी पावडर करून घ्यायची आणि अशी पावडर करून डब्यात ठेवायची. तुम्ही ह्याचे ना लाडू पण बनवू शकता आणि सूप म्हणून पण सकाळचं अनुशापोटी किंवा अनुशापोटी हे पिऊ शकता. याचे खूप सारे फायदे आहेत. आता ह्याला ह्याचं झाकण बघा. मग आता मी तुम्हाला सूप कसं बनवायचं ते दाखवते. आणि हे सूप आम्ही सर्वजण पिणार आहोत. त्याचा वास तर इतका छान सुटलाय ना, एकदम असा घमघमाट. त्याला ना आपण जिऱ्याची फोडणी देणार आहोत. आता माझ्या घरात तिखट खातेत ना, थोडंसं
चव येण्यासाठी मी एखादी मिरची मी टाकणार आहे. तर तुम्हाला सूप करता यावं म्हणून मी सूप सुद्धा करून दाखवणार आहे. जिराचं पाहिजे जिरं. घरी बनवलेलं नाही का तूप संपत आले. जिरा आणि एक मिरची रे. हे 6 लोकांसाठी बनवत आहे. याच्यानं आपला ना अर्धा नाश्ता होतोय. हे सूप जर पिलं ना तर आपण नाश्ता केल्याच्या बरोबर आहे. तर मी आता तूप टाकले. एकच मिरची त्याचे 4 तुकडे केलेत हो का टाकले. आणि जिरं टाकत आहे. जिरं 2 चमचे टाकतो. तुम्ही जिरा पावडर बी टाकू शकता. मला पळी पाहिजे ग हलवायची. तर आता आपले जिरं तडतडलं, मिरची पण भाजली की आपण ह्यातमध्ये पाणी टाकणार आहोत. थोडं अजून पाणी लागेल आणि नमक दे. तर आता ह्यात मी ना पाणी ओतते. त्याच्यानंतर मग मी पावडर टाकणार. अजून थोडं पाणी. मी 6 लोकांसाठी बनवत आहे. तर तुमच्यात जेवढे मेंबर आहेत त्यानुसार तुम्ही बनवा. तर आपल्याला शिजवायचं पण आहे. नमक पण बेताचंच टाकायचं. एकदम जास्त नाही टाकायचं नमक. आणि जर कोणाला गोड आवडत असेल तर तुम्ही गोड पण बनवू शकता. असं पाण्यात शिजवायचं, साखर टाकायची, परत पेताना त्यातमध्ये दूध टाकायचं. म्हणजे ती खिरीसारखं किंवा दूध टाकून सूप मस्त लागते. तर आता आपण ह्याला ना एक उकळी येऊ देऊ. तर 6 लोकांसाठी बनवत असल्यामुळे मी 3.5 चमचे ही पावडर घेतली बघा. आता आपण तयार केलेली. बाळंतीणीला द्यायचं असेल तर हे असं जिऱ्याची फोडणी टाकून, मिरची नाही टाकायची, असं प्लेन द्यायचं तुपाची फोडणी देऊन. आणि गोड पाहिजे असेल तर साखर टाकून त्याला असं द्यायचं. आणि थोडंसं नाही का चव चांगली अजून टेस्ट लागण्यासाठी दूध टाकायचं. जसं हळीवाची खीर करतो ना त्याप्रमाणे. नुसती हळीवाची खीर कशी करतो तसं पाण्यातच शिजवायचं, पण त्यातमध्ये थोडंसं दूध टाकायचं किंवा नाही टाकलं तरी चालेल.
पण हे अतिशय पौष्टिक आहे. जे बघा मालिकेमध्ये पिक्चरमध्ये काम करतात, त्यांच्या डिलिव्हरी होतात, त्यांची मम्मी हे असं करून बनवून देते. बऱ्याच मराठी हिंदी ॲक्टरच्या नाही का मम्मीज हे असं बनवून देतात डिलिव्हरी झाल्यावर. तर आता हे मी टाकत आहे. त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे म्हणून मी हलवते. थोडं जास्त पातळ वाटतंय मला, पण ते शिजल्यानंतर घट्ट होईल. तर 1 चमचा मी टाकत आहे अजून. माझा प्रयत्न नेहमी माझ्या घरातली मुलं आणि पती पत्नी नेहमी आपली तब्येत चांगली असायला हवी म्हणून नेहमी माझा प्रयत्न असतो. ज्यांना कोथिंबीर आवडती त्यांनी कोथिंबीर पण टाकू शकता. तर आता हे ना जसं शिजल ना तसं हे घट्ट होत जातंय. कारण आपण ह्याच्यामध्ये बदाम टाकलेत, परत डिंक टाकलाय, पिस्ता टाकलाय, सगळे नाही का, बाजरी आहे, नाचणी आहे, ज्वारी आहे. तर हे थोडं शिजून घट्ट होणार. तर हे गरमच प्यायचं असतं. हे गरम पिलं ना, गरम पिण्यातच सुखची मजा आहे. आणि मग सूप बनवलाय पौष्टिक. चालू केलं. तर आता हे आपलं झालंय. रेडी. तर आता आम्ही हे घेणार आहोत. हे बघा. काय देऊ? प्लेट. पाणी सोडलंय काय हो मला ते वाहून जाते वरती जे नाही, मी बंद केलं ना. त्यातून वाहते पाणी. Oh. Wait. हे आपण सगळं भाजले ना त्याच्यामुळे हे ब्राऊन दिसतंय. बट टेस्टी खूप आहे. तुम्ही बघू शकता हे किती टेस्टी आहे. म्हणजे पिण्यामध्ये पण खूप टेस्टी आहे. आणि सांगल आणि मी सांगल सगळ्यात पण पहिले हे मी सगळं तुम्हाला पिऊन सांगतो आणि मी सांग कसं आहे ते. गरमागरम सूप. टेस्टी. मग निन्नूला देणार मी 10 में से 10 मार्क्स. तर निन्नू खूप चांगलं. बरं, या असं बहुगुणी औषधी हे सूप तुम्ही करून प्या. आणि माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा. आणि कसं वाटलं तुम्हाला हे सूप आणि आरोग्यदायी मला कमेंट करून सांगा. आणि बाय. टाटा बाय बाय. आणि यात डिंक पण आहे. येस पिंक पण आहे.